गहू पीठ, तांदूळ, साबुदाणे, पनीर। तुम्ही विचार करत असाल या सगळ्या पण वस्तू मिळतात अमेरिकेत, तर तेच आज आपण बघायला जाणार आहोत की आमच्या जवळच्या भारतीय किराणा मालाच्या दुकानात नक्की कोणकोणत्या वस्तू मिळतात। चला तर मग लगेच निघूया। तर आज बऱ्याच दिवसांनी छान असं ऊन पडलंय, थांबा मी तुम्हाला दाखवते। तर आमच्या जवळ 2-3 भारतीय किराणा मालाची दुकानं आहेत, तर त्यातल्या एका दुकानात आधी आपण जाऊया। एप्रिल महिना संपत आलाय तरी यावर्षी फार्गोमध्ये थोडाफार स्नोफॉल, पाऊस असं वातावरण बघायला मिळतंय। गेल्या वर्षी इतक्यात छान ऊन पडलं होतं, यावर्षी मात्र स्नोफॉल जरा जास्तच लांबलाय। आणि आपण मुंबईत राहिलेली माणसं 4 महिने बर्फ पण आपल्याला खूप वाटायला लागतो, कधी एकदा छान ऊन पडतंय असं होतं मला। आणि आज बऱ्यापैकी टेम्परेचर 23 डिग्री सेल्सिअस आहे। आणि हे आहे आपलं भारतीय किराणा मालाचं दुकान। हे इंडियन ग्रॉसरी शॉप म्हणजे ना अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी खरंच वरदान आहे। आणि तुम्हाला माहितीये का, 1974 साली 2 भावांनी मिळून पहिलं इंडियन ग्रॉसरी शॉप अमेरिकेतल्या शिकागो शहरात सुरू केलं। तेच म्हणजे सर्वात फेमस असलेलं पटेल ब्रदर्स। फार्गोमध्ये पटेल ब्रदर्स अवेलेबल नाहीये, पण फार्गो फ्रेश सारखेच इतर शॉप सुद्धा तेवढीच चांगली सर्व्हिस इथे पुरवतात। या सगळ्या तांदळाच्या गुण्या, वाटतं की नाही आपल्या कुठल्या तरी वाण्याच्या दुकानात आलोय असं। सगळं काही भारतीय सामान इथे मिळतं। वॉलमार्ट वगैरे मध्ये साखरेचे क्यूब्स मिळतात। ऑफकोर्स ते अमेरिकन ग्रोसरी स्टोअर आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या साखरेसाठी हे इंडियन ग्रोसरी शॉप हेच उत्तम आहे। गुळ पावडर सुद्धा मिळतं इथे। अरे वा, तिळगुळ सुद्धा मिळतात। रवा, बेसन सुद्धा मिळतं इथे। आणि हे गहू पीठ आपल्या घरच्या सारख्या अगदी मऊ चपात्या नाही होत, पण ऍटलिस्ट घरच्या घरी बनवून खायला मिळते, हेच खूप मोठे आहे। स्वाद ब्रँडच्या बहुतेक वस्तू इथे मिळतात आणि त्या खूप चांगल्याही असतात। आणि हा सगळा आपल्या खाऊचा कप्पा आहे। सगळं फरसाणपासून कुरकुरे, फरसाण, हल्दीरामच्या सगळ्या बहुतेक वस्तू आहेत। MTRचे हे रेडीमेड पॅकेट सुद्धा आपल्याला करायला बरं पडतात। पालक पनीर खूप छान होतं आहे आपलं। जे लोक फक्त व्हेजिटेरियन असतील त्यांना सगळ्या प्रकारची कडधान्य, भाज्या सगळं काही एकाच दुकानात अवेलेबल मिळतं। प्रत्येक प्रकारचे मसाले इथे सहज मिळून जातात। हे इथे सगळे बिस्किटांचे पुडे आहेत। हार्ट्स, गुड डे वगैरे, आणि पाणीपुरीचे पॅकेट्स पण आहे बघा इथे। दिवाळीला घरोघरी फिरणारी सोनपापडी सुद्धा आहे बघा इथे। खारी, टोस्ट। आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत इतके सारे वेगवेगळे पदार्थ आहेत की जे ऋतू, हवामान, सणवार तसेच वेगवेगळे प्रदेश यानुसार बहरत जातात। आणि त्यामुळे परदेशात राहूनही आपल्याला या सगळ्या पदार्थांचा छान आस्वाद घेता येतो। त्यानंतर हे सगळे मसाले आहेत इथे। हळदी पावडर, लाल मिरची पावडर सुद्धा, आणि हे आपलं वाटण करण्यासाठी सुकं खोबरं सुद्धा मिळतं। शेंगदाणे सुद्धा। या दुकानात इंडियन सामानासोबतच आशिया खंडातील नेपाळ, आफ्रिका, श्रीलंका अशा कंट्रीजचं सामान सुद्धा मिळतं।
कारण त्यांची ही खाद्य संस्कृती आपल्याशी मिळती जुळती आहे. बरे ना, जिऱ्याचे पॅकेट $4 आहे. $4 एवढंसं जीर आहे. त्यानंतर हा पूर्ण सेक्शन इथे ना पापड आहेत आणि नळ्या सुद्धा आहेत. त्यानंतर हे पापडाचे पॉकेट आहेत. लिज्जत पापड सुद्धा आहे. सुकी सुकी मच्छी आहे. बघा आपले बोंबील आहेत बघा इथे. सुकी मच्छी किती आहेत? $5. पापड कुरड्यापासून सगळं काही इथे मिळतं. तर हा आता पूर्ण भाज्यांचा सेक्शन आहे. चला बघूया भाज्या कुठल्या कुठल्या मिळतात. इथे भेंडी आहे बघा, त्यानंतर मिरच्या, कारली पण आहे. पालकच्या जुड्या, पपई आहे ना, पपई पण मिळते. दुधी भोपळा, वांगी पण आहेत बघा. आपलं श्रीफळ सुद्धा आहे बघा इथे. पण हा एक एवढा मोठा नारळ $2.94 आहे. म्हणजे आपल्याकडचे $220 झाले. काय काय सामान तसं थोडं महागच वाटतं, पण या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट होऊन येतात, त्यामुळे हे भाव असतात. ही इथे डोसा बनवण्याची मशीन आहे आणि ऑर्डरनुसार आपल्याला डोसाचं पीठ सुद्धा बनवून मिळतं. हे झाडू सुद्धा आहे. त्यानंतर या सगळ्या फ्रोझन भाज्या आहेत. गवार पासून सगळं इथे फ्रोझन मिळतं. ही गवार आहे बघा, पालक, मिरच्या, ग्रीन चिली, कारलं सुद्धा बघा फ्रोझन आहे, जे की बरेच दिवस आपलं फ्रीजमध्ये राहू शकतं. हे खोबरं सुद्धा आपल्याला फ्रोझनमध्ये मिळतं, जेणेकरून आपल्याला किसायची पण गरज नाही आणि बराच दिवस राहतं सुद्धा हे फ्रीजमध्ये. तर मेथी सुद्धा आहे बघा. आणि या इथे माझ्या आवडीच्या ड्रमस्टिक्स आहेत, म्हणजेच आपल्या शेंगा. त्या मात्र मी नक्कीच घेईन. त्यानंतर इथे ह्या काही अशाच भाज्या ठेवलेल्या आहेत. लसूण, कोथिंबीर, मेथी पण जरा छान दिसते, मेथी घेऊया. तुम्हाला कधी नान खायची इच्छा जरी झाली तरी रेडीमेड नान सुद्धा इथे मिळतात आणि मिठाईतले सुद्धा बरेच प्रकार इथे नेहमी अवेलेबल असतात. लाडू वगैरे पण आहेत, गुलाबजाम लाडू. तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही जवळजवळ मी 6 महिन्यानंतर हा बाहेरचा समोसा खातोय. आम्ही एकदा घरी बनवला होता, तर बघा इकडची टेस्ट कशी आहे. मस्त आहे, खूप छान. हा सगळा ब्युटी प्रोडक्ट्सच्या सेक्शनचा विभाग. आपल्या पॉन्ड्सच्या पावडरच्या डब्यापासून ते पॅराशूट तेलापर्यंतचे सगळे प्रोडक्ट्स या दुकानात बघायला मिळतात. शिकेकाईचं पॉकेट पण मिळतं.
त्यानंतर इथे आम्हा मुलींच्या टिकल्या सुद्धा आहेत बघा, $2 पॅकेट्स आहेत. सगळ्यात जास्त मला आनंद या टिकल्या बघूनच झाला होता. $3. देवपूजेसाठी लागणारं सुद्धा बरंचसं सामान इथे मिळतं आणि त्या सणानुसार सुद्धा बरंचसं सामान आपल्याला इथे बऱ्याचदा मिळतं. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्ती सुद्धा इंडियन ग्रोसरी स्टोअर मध्ये अवेलेबल असतात. आणि केळुस्कर आजी, तुका लागणारी सुपारी पण है हा बघ. चला तर मग आता आपण या स्टोअरच्या ओनरशी थोड्या गप्पा मारूया. हे जे आता आम्ही बसलोय हे रेस्टॉरंट सुद्धा यांचंच आहे, तर यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया. तो हेलो सर, आपका ये जो हमने अभी जो एक शॉप देखा है इंडियन ग्रोसरी स्टोर, वो कैसा है? मतलब आपको इसके बारे में क्या एक्सपीरियंस है और कभी ये आपने स्टार्ट किया है? ये स्टार्ट करके लगभग 7-8 साल हो गया अभी. ओके, गुड. जैसा सिटी बहुत छोटा था, शहर बहुत छोटा था. हम यहाँ 15-16 साल से फार्गो में रह रहे हैं. तो आवर आइडिया वाज टू शेयर इंडियन कुजीन, इंडियन फूड, इंडियन ग्रोसरीज. तो यहाँ का जो इलाका है ज़्यादा मीट और पोटैटोस खाने वाले लोग हैं, बिकॉज और कुछ उगता नहीं इधर. इसीलिए हमने सोचा इनको और कुछ हम दे सकें और कुछ हम सिखा सकते हैं. तो दैट वाज आइडिया ऑफ स्टार्टिंग दिस ग्रोसरी स्टोर. और जैसे आते आते अभी कोविड के टाइम में ऐसा छोटा छोटा सिटीज हैव ग्रोन वेरी बिग. सो नाउ फार्गो हैज बिकम अ वेरी ब्यूटीफुल सिटी. या राइट. तो इसकी वजह से अपना क्लाइंट्स, अपना इंडियन पॉपुलेशन इज ग्रोइंग राइट नाउ. नेपालीज पॉपुलेशन ग्रो हो रहा, पाकिस्तानी का ग्रो हो रहा. तो हमें अच्छा लग रहा कि वी आर अट्रैक्टिंग लॉट ऑफ लोकल पीपल. यस. जो इंडिया जा रहे हैं, कुछ बिजनेस के लिए जा रहे हैं, तो उधर खा के आके बोलते हैं यार आपका रेस्टोरेंट का खाना बहुत अच्छा है, वहाँ से बेटर है. तो हमें अच्छा लगता है, यू नो. एंड देन दिस इज अ पैशन. आई एम जस्ट एन इंजीनियर. आई हैव माय ओन IT and engineering firm that I manage. Okay. So ये एक पैशन था हमको. I've lived in Mumbai, I've lived in Delhi, I've lived in Kashmir and Bangalore. So हमने सोचा कि ये क्यों नहीं करे, and you know, and राइट. अब आज आपके वजह से हम लोग को इतना यहाँ पे अच्छा ग्रोसरी वगैरह मिल रहा है. सब अच्छा, सब मिल रहा है. मुझे बहुत अच्छा लगा कि ये देख के कि जो भी हम लोग ने वहाँ से मंगाया था, लाया था इंडिया से, तो वो खत्म होने के बाद अभी क्या करेंगे, लेकिन यहाँ पे आने के बाद हम लोग को वो सब चीज़ें मिल रही है. तो इसके बारे में हम लोग को बहुत अच्छा लग रहा है. वही तो थोड़ा सा नॉलेज था कि हमने इंडिया में काफ़ी जगह पे हमने रुका और आई मीन वी स्पेंड सम टाइम. उसके वजह से हमें कौन सा प्रोडक्ट मिक्स एंड मैच, एक महाराष्ट्रंस को क्या चाहिए होता है, कनाडिगास को क्या चाहिए, तमिल बोलने वालों को क्या चाहिए. तो ये दिस ब्लेंड वाज वेरी इंफॉर्मेटिव फॉर मी टू चूज एंड पिक. इतना सा दुकान में वी आर कीपिंग मोर देन 7,000-8,000 प्रोडक्ट्स. तो उसका थोड़ा समय के अनुसार वी लर्न all these are extremely good, you know, but Dabeli pav masala कौन खाएगा, you know. So if I know that only and who's the client, then I can so I can give. So ये कर के अभी we are getting groceries from produce we are getting from Jamaica, Cuba, Mexico. Right. तो अपना Indian vegetable सारा मिलता है, करेले से लेकर के you know anything. So we are very happy. Our produce is very good. The kind of you know, chickens and lamb or goat. We have fish. All the fantastic river fish we are coming from Bangladesh. Okay. तो अपना कस्टमर अभी किसी के लिए कमी नहीं है. और फिर भी any specific they want, you know, मेरे को यही ब्रांड का चाहिए तो मंगा देते हैं 3-4 days. So we get all our groceries from variably from New York, Chicago, Minneapolis, Dallas. So the Midwest. We don't go to California, but these are the places we shop around. Okay. और ये जो सब प्रोडक्ट्स है वो इंडिया से कैसे आते हैं, थोड़ा इसके बारे में जानकारी देंगे आप? इंडिया से मोस्टली इट्स राइट्स एंड डिस्ट्रीब्यूटरशिप का होता है ना. तो जिसने MTR का ले लिया, किसी ने दीप प्रोडक्ट्स का ले लिया, तो so these are the big distributors. They sit in New York who can custom clearance. अभी एक ship load of items are there, तो ये लोग मंगाते हैं.
and then we place an order. Each one has got a selection. ये इनके पास रहता है, ये इनके पास रहता है, ऐसा करके. Then we'll have to throw an order. If you place 100 items, we will get 50. Right. So this is cycling. अगर मैगी नूडल्स किसी ने दिया या MTR का मसाला किसी ने दे दिया, तो ऐसा. So we have to work with at least 6-7, but everything comes from India. Okay. थोड़ा दिक्कत था कोविड के टाइम पे, Right. और महंगाई के कारण थोड़ा सा महंगाई हो गया, लेकिन माल तो सब कुछ है. थँक यू सो मच फॉर युअर दिस इंटरव्ह्यू. तर असं आपलं या शॉपकीपरच्या ओनरसोबत आपल्या छान गप्पा झालेल्या आहेत. खरंच ऑल इन वन असं हे स्टोअर आहे आणि तुम्ही पाहू शकता की क्रिकेटची बॅट सुद्धा इथे मिळते. आपल्याला लागणारी सगळी भांडी, अगदी देवाच्या देव्हाऱ्यापासून सगळ्या वस्तू इथे मिळतात. तर आता आपलं सामान घेऊन झालंय. Yes. Yes. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.